अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंहांविरोधात आरोपांची मालिका सुरूच ठेवली आहे। अनिल परबांनी पुन्हा एकदा फडणवीस आणि परमबीर सिंहांवर गंभीर आरोप केले आहेत। दरम्यान देशमुखांच्या आरोपांना परमबीर सिंहांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। पाहूया। चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता। महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही? आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता। काही दिवसातच आमचं सरकार पडलं। फडणवीस नार्को टेस्ट करणार आहेत का? किती कोटी किती खोके दिले? हिरेन मृत्यू प्रकरण आणि मविया सरकार पाडण्यावरून अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंहांवर हल्लाबोल केलाय। दरम्यान अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांवर माजी IPS अधिकारी परमबीर सिंहांनीही जोरदार पलटवार केलाय। अनिल देशमुखांचं संतुलन बिघडल्याचं म्हणत परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांचे सर्व आरोप फेटाळले आहेत। परमबीर सिंग त्यांना शरण गेली की मला कोणत्या पद्धतीने मला अटक करू नका, मला अटक झाली नाही पाहिजे। आणि परमबीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुम्हाला परमबीर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुखांवर आरोप लावा। अशा पद्धतीने त्या परमबीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं आणि म्हणून परमबीर सिंगनी माझ्यावर आरोप लावले। देवेंद्र जी कहा है, बयान दिया है कि परमबीर सिंग मास्टरमाइंड थे, डील झाली होती असा आरोप केला। झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो। देवेंद्र जी कहा है, बयान दिया है कि परमबीर सिंग मास्टरमाइंड थे, डील झाली होती असा आरोप केला। झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो। श्री देशमुख अपना या तो मानसिक संतुलन खो बैठे हैं या कुछ पता नहीं क्या हुआ है उनको। सचिन वाजे ने मुझे आके बताया और बाकी ऑफिसर्स ने बताया उनसे किस प्रकार की डिमांड की जा रही थी। उसके बाद ही मैंने ये पत्र लिखा था माननीय मुख्यमंत्री महोदय को, उस समय के गवर्नर महोदय को, बाकी लोगों को, जिसके बेसिस पे माननीय हाई कोर्ट ने एक इंक्वायरी ऑर्डर की थी जिसमें एलिगेशन सच पाए गए और देशमुख साहब उसके बाद जेल गए। एक तो संजय पांडे ने मुझे धमकी दी थी केस विड्रॉ करने की। उससे पहले इनके सुपुत्र हैं श्री देशमुख के सलिल, वो भी मुझसे मिले थे स्टारबक्स कॉफी शॉप में वर्ली में, एट्रिया मॉल में, और उन्होंने मुझसे बहुत हाथ जोड़कर विनती की थी, मेरे पैर पड़ना चाहते थे कि आप केस विड्रॉ कर लीजिए और आपको DG बना दिया जाएगा, गलती हो गई जो हमसे हुआ। परमबीर सिंहांनी अनिल देशमुखांवरच नव्हे तर त्यांचे पुत्र सलील देशमुखांवरही गंभीर आरोप केले। वडिलांवरची केस मागे घेण्यासाठी सलील देशमुख पाया पडल्याचं परमबीर सिंहांनी सांगितलं। मात्र परमबीर सिंहांनी केलेले दावे खोटे असल्याचं म्हणत सलील देशमुखांनी परमबीर सिंहांवर जोरदार हल्लाबोल केलाय। परमबीर सिंग हा कोणाचा बोलतानाचा धनी आहे हे आपण समजलं पाहिजे। कोणाच्या म्हणण्यावर हा बोलला हे आपण समजलं पाहिजे। वाजे हा कोणाच्या म्हणण्यावर बोलला हे आपण त्या ठिकाणी समजलं पाहिजे। वाजे हा परमबीर सिंगचा कोण होता हे पूर्ण जगाला त्या ठिकाणी माहिती आहे। आणि हा काय सांगते परमबीर सिंग, मिशे मुंडून केस काढून हा स्वतः 6 महिने कुठल्या बिळात चुक लपला होता। 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणावरून अनिल देशमुखांनी फडणवीसांना चांदीवाल आयोगाचा अहवाल सादर करण्याचं चॅलेंज दिलं होतं। दरम्यान त्यांनी दिलेल्या चॅलेंजला देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिलं। चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता। महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही? तो त्यांनी का जाहीर केला नाही? काल चांदीवाल आयोगाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस असे बोलले की चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आमचं सरकार असताना आला होता। ही खरी गोष्ट आहे, आमचं सरकार असताना चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आला होता, पण काही दिवसातच आमचं सरकार पडलं। परमबीर सिंहांनंतर भाजपनेही अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते। त्याच्या चौकशीसाठी सरकारनं चांदीवाल आयोग नेमला। तो अहवाल काही वर्षांपूर्वीच गृह खात्याला सादर झाला आहे। तोच अहवाल माध्यमांमध्ये लीक झाला असला तरी गृह खात्यानं अद्याप तो सार्वजनिक केलेला नाही। दरम्यान या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत। या सर्व प्रकरणाचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस असल्याचं म्हणत संजय राऊतांनी नार्को टेस्टची मागणी केली।
100 कोटी कथित वसुली, अँटिलिया आणि हिरेन मृत्यू प्रकरणी सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। जर देशमुखांवरचे आरोप खरे असतील तर चौकशी करून चांदीवाल समितीनं दिलेला आयोग समोर का आलेला नाही? गृह खातं तो अहवाल सार्वजनिक करेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।